रंगला मस्ती धमाल, झाला दंगा खुशाल, झाली थंड आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. वर्षभरात ऋतूनुसार जसा निसर्ग बदलत जातो, पानांचे रंग बदलत जातात, तसे शाळेचेही रंग बदलताना मी पाहिले. आपण सगळ्यांनी पाहिले. म्हणजे आधी शाळा भरली, मग ती नवीन पुस्तकं, नवीन दप्तर, मग गणपती उत्सवाला, दिवाळी आली, मग गॅदरिंगचे दिवस झाले. आता मात्र थोडीशी गंभीर झाली आहे ही शाळा, कारण आता परीक्षा जवळ आली. हे सगळेच रंग बघताना आपल्या सगळ्यांना खूप मजा आली, कारण आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा बघितल्या. तशीच आज एक वेगळी शाळा मी तुम्हाला दाखवणार आहे. ही शाळा 1932 मध्ये एका देवळामध्ये सुरू झाली. ही शाळा आहे जिल्हा परिषद शाळा सावळी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. बघूया या शाळेची काय गोष्ट आहे. मुख्य शहरापासून फक्त 10-15 किलोमीटरवर असलेल्या अनेक इंटिरियर मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्या राज्यामध्ये आहेत. खरं तर या छोट्या छोट्या गावांमध्ये अवतीभोवती खूप कमी गोष्टी उपलब्ध आहेत या मुलांना, पण शाळेमध्ये शिक्षण मात्र तितकंच चांगलं मिळतंय. आणि कधी कधी असंही वाटतं की बहुताली कमी ऑप्शन्स आहेत, त्याच्यामुळे यांचं पूर्ण लक्ष अभ्यासाकडे, त्यांच्या ऍक्टिव्हिटीजकडे आहे. शहरामधल्या मुलांना खूप जास्त गोष्टी उपलब्ध झाल्यावर खरंच लक्ष भिरभिरतं का काय, अशी भीती कधी कधी वाटते. बघूया या सावळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांच्या मनात काय काय गोष्टी आहेत. तर आता माझ्याबरोबर आहेत जयंत आणि प्रमोद. कसे आहात तुम्ही मित्रांनो? छान छान. कितवीत आहेस रे तू? 7वी. तू? 5वी. मग इकडे तुम्हाला शाळा झाल्यानंतर अभ्यास आणि खेळ सोडून अजून काय काय मजा असते? म्हणजे शिकण्यात मजा असते ना, प्रत्येक गोष्टीत मजा येते. शिकवताना पण खूप छान शिकवता येते सर. नाही, शाळेतली मजा झाली रे. शाळेतनं घरी गेल्यावर तुम्ही काय करता? अभ्यास खेळणे इतके. काय काय खेळता तू सांग रे जयंत. क्रिकेट, लपाछपी आणि काय नाही. क्रिकेट आणि लपाछपी. पण रोज तुम्ही बाहेर खेळतास ना मैदानावर? रोज एक तास. मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते आपल्या पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर मधल्या मुलांना, की रोज बाहेर जाऊन खेळणं फार आवश्यक आहे. तुम्ही पिक्चर बघता का रे इथे? पिक्चर बघते. कुठे थिएटर आहे इथे? थिएटर नसते, कार्यक्रमाला आणले जातात. आणलं जातं थिएटर? म्हणजे कसं असतं? थिएटर नाही, पडद्यावर पडदा आणतात आणि त्यावर फॉक्स पाडतात. पिक्चरचा काय पाडतात? पिक्चरचा फॉक्स पाडतात आणि मग पिक्चर दिसतो त्याच्यावर. आणि तुम्ही कुठे बसता? खाली सगळे. मग मजा येते का तुम्हाला जिथे पडदा आणला आणि ते स्टूलवर ठेवून ते फॉक्स पाडतात? तुम्हाला मजा येते खूप? आपण जर टीव्हीवर बघायला एवढं काय मजा नसते, खरं लोकांच्यात बसून जरा मजा असते. मजा येते ना शिट्ट्या मारायला? शिट्ट्या वाजा येत नाहीत. येत नाहीत? असं कसं रे? तुम्ही शहरातल्या मुलांना अशी कुठली गोष्ट मिळते असं तुम्हाला वाटतं जी तुम्हाला मिळत नाही? शहरातल्या मुलांना असं रसायनशास्त्र, बौद्धिक असे वेगवेगळे प्रयोगशाळा असतात. खरं तसं आमच्यात नसते. एक काचेच्या नाण्या पण नसतात. काचेच्या नाळ्या पण नसतात? प्रयोगशाळा नाही असं वाटतं तुला? आणि उलटी गोष्ट सांग बरं, इथे जी मिळते शहरातल्या मुलांना मिळत नाही. जिथं प्रत्येक मुलाकडे जास्त लक्ष दिलं जातं, कारण का इथं विद्यार्थ्यांचा पट कमी आहे आणि तिकडे खूप विद्यार्थी असतात, त्यामुळे शिक्षक निस्तार लक्ष देत नाही. बरोबर आहे. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये जसे फायदे आहेत तसं काहीतरी कमी असणारच, कारण वर्ण देतानाच तो असं देतो की हे देतो तर हे काढून घेतो. आणि आता माझ्याबरोबर 2 खूप हुशार आणि गोड बहिणी आहेत, श्वेता आणि प्राजक्ता. हाय, कशात तुम्ही दोघी? छान. आपण? मी पण छान आहे. किती बरं वाटलं मला. मी सगळ्यांना विचारतो तुम्ही कसे आहात, सगळे म्हणतात छान, पण मला कोणी विचारच नाही तुम्ही कसे आहात म्हणून.
बरं झालं विचारलंस, तू फार शहाणी मुलगी दिसतेस ग. ही पण शहाणी आहे तुझी बहीण तितकीच. हो. तू काय करणार आहेस मोठेपणी? मी इंजिनियर होणार आहे. का ग? म्हणजे मला लहानपणीपासून वाटते मी इंजिनियर व्हावं. हो. तू काय होणार आहेस? पोलीस. हा, ही वाटते नाही. तुला पोलीस कुठे व्हायला आवडेल? छोट्या गावात का एकदम मुंबईमध्ये किंवा? मोठ्या गावात. हा, मुंबईत डायरेक्ट. तुला कुठे इंजिनियर म्हणून काम करायला आवडेल? मला खेड्यात. तुम्ही एकदम अशा दोन वेगवेगळ्या विचार करणाऱ्या मला सीता और गीता सारख्या बहिणी वाटताय. हा, की एक एकदम गावात, मग ही शहरातनं पोलीस जीप घेऊन येणार, मग ही गावात इंजिनियरचं काम करत असणार. तुम्ही दोघी मारामारी करता? हो. खूप करता? काय सांगता, बहिणी बहिणी मारामारी करता? मी पहिल्यांदा, मला वाटलं फक्त भाऊ भाऊ मारामारी करतात. कोण जास्त दंगा करतं तुमच्यात मारामाऱ्या? अगं पण तू तर तायक्वांडो चॅम्पियन आहेस ना. सर दोघी पण आहे. असं होतं का की तायक्वांडोचे सगळे नियम बाजूला ठेवूनच मारामारी सुरू होते, की चल तायक्वांडो वगैरे राहिलं बाजूला, बघतेस तुला तर असंही करते. असं करतेस तू? नियम बाजूला का सगळे? आत्ता तुम्ही दोघी तायक्वांडो खेळता की नाही? आता मुलींच्या सुरक्षिततेविषयी खूप चर्चा आपल्या देशामध्ये चालली आहे सगळीकडे, की मुली सुरक्षित आहेत का? तुम्हाला असं वाटतं का की मुलींनी स्वतःचं रक्षण करावं? हो हो. तुम्ही करू शकता ना? हो. चांगली गोष्ट. या छोट्या गावातल्या या दोन मुली तायक्वांडो खेळणाऱ्या म्हणतात की आम्ही स्वतःचं रक्षण करू शकतो. सगळ्या मुलींना एक खूप मोठा धडा आहे, हो ना? हो. बरं तू सांग, तुला हिच्यातली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते? तायक्वांडो. तायक्वांडो सॉलिड खेळते? हो. तुला कुठली गोष्ट आवडते हिच्यातली? प्रामाणिकपणा. ती खरं खरं बोलते नेहमी. हो. खूप छान वाटलं मला की दोघी बहिणींना पक्का माहिती आहे की आपल्या बहिणींमध्ये काय काय चांगलं आहे. असंच दोघी नेहमी एकत्र राहा, दोघी खूप मोठ्या व्हा, थँक्यू सर. भांडू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर दोन ताया आहेत 7वीतल्या, अमृता आणि काजल. कशात तुम्ही बाळांनो? मजेत? तुम्ही कसात? मी पण छान आहे. तू कशी? आम्ही पण छान आहे. या आसपासच्या गावांमध्ये की तुमच्या गावामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटतात ग? पाण्याचं. काय पाण्याचं? पाणी मिळत नाही एक एक जणांना. तुला काय वाटतं? रॉकेलचं. रॉकेल लाईनीत उभं राहायला लागतं? नाही, रॉकेल इथे या गावात नाहीये. दुसरीकडनं जाऊन आणायला लागतं? होय. पण पाणी रोज तुम्हाला मिळतं ना वापरायला का नाही? एक एकदा पाटाचं सुटतं, एक एकदा नाही सुटत. नाही सुटत? म्हणजे नाही सुटत तेव्हा तुम्ही कुठून आणता पाणी? बोरचं पेतात एक एक जण. तुम्ही कुठलं पिता? आम्ही पण तसंच आहे. बोरचं पिता? चव वेगळी असते का मग? बोरचं हे असतंय, सवळ असते पाणी. म्हणजे काय? पाणी गोड नसते गोड बोरचं. नसतं? हा. त्याला काय म्हणतात? चवळ? हा. चवळ असते. चांगले चांगले शब्द कळतात वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावात गेल्यावर. मला एक सांग, हे झालं सगळ्यांना असलेला प्रॉब्लेम, घरांमधले काय प्रॉब्लेम आहेत? व्यसनाधीनता इथे किती आहे? आमचे पप्पा आहेत की काय करतात? गुटखा खातात. मग तू सांगितलं नाहीस का त्यांना काही गुटखा सोडा, नाही तर काय होईल? रोग होतोय एक एक जणांना. मग तू सांगितलंस ना? जरा ठणकावून सांग. हा. सांगशील ना? तुला काय वाटतं प्रॉब्लेम? आमचे पप्पा तंबाखू खातात. खातात? होय. मग तू कधी समजावलंस का त्यांना? सांगितले. काय प्रॉब्लेम वाटतो तुला? ह्या लोकांना सांगूनही ते का नाही सोडत? सवय पडलेल्या असल्या. का शिक्षण नाहीये? आहे की शिक्षण. सगळे शिकलेले आहेत? नाही, एक एक जण शिकलेले आहेत, एक एक जण नाही. तुमचा स्वतःचा काय प्लॅन आहे? तर तुम्ही 7वीत आहात, ही शाळा 7वी पर्यंतच आहे, होय. मग पुढे काय करणार? शाळा शिकणार. 8वी शाळा शिकणार आहे की 10वी पर्यंत. पण काही जणांचं तरी शिक्षण सुटत असेल ना 7वी नंतर? होय. तुम्ही बघितलंय का सगळी तुमच्यापेक्षा मोठ्या मुली की 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि मग सुटलंच? बघितलंय मी ना. मग काय करतात त्या मुली? घरात काम करतात, एक एक जण ह्याला जातात काम करायला शेतात. शेतात जातात. पण काय शिक्षण सोडत असतील असं वाटतं? काय माहित नाही सर आम्हाला पण. तुम्ही 10वी पर्यंत शिकणार हो. आणि पुढे? शिकणार आहे की. तू काय करणार काजल पुढे जाऊन? मी डॉक्टर. का ग? घरातल्या इच्छा. घरातल्याची इच्छा आहे. तुझं? पोलीस. का पोलीस का व्हायचं? घरातल्यांची इच्छा आहे. हा, चांगल्या चांगल्या इच्छा आहेत तुमच्या घरातल्यांच्या. डॉक्टर व्हावं, पोलीस व्हावं. तुमच्या गावामध्ये काय बदल करावा असं वाटतं तुम्हाला? झोपडे त्यांना घर बांधून द्यायचं. आणि शाळेमध्ये काय बदल करावा असं वाटतं? शाळेत काय सर आहे ती चांगली आहे. बरं एक अशी गोष्ट सांगा की जी तुम्हाला शहरातल्या मुलांना निरोप सांगावा असं वाटेल. तुम्ही काही शहरातल्या मुलांशी बोलू शकत नाही. कुठला निरोप सांगाल तुम्ही शहरातल्या मुलांना, मुला मुलींना? तू एक निरोप सांग, तू एक निरोप सांग. शहरातल्या लोकांनी आम्हाला इकडे येऊन झोपडी कुणाकुणाला आहे त्यांनी घर बांधून द्यावं असं वाटतं. तुला काय वाटतं?
त्यांनी आमच्या शाळेतून भेट देऊन जावे. तर शहरातल्या मित्रांनो, यांच्या अशा इच्छा आहेत. सांगली मिरज भागात आल्यावर या शाळेला जरूर भेट द्या. इथल्या मुलांना बरं वाटेल की आपले शहरातले मित्रमैत्रिणी आपल्याला भेटायला आले. आणि आता माझ्याबरोबर 2 चुणचुणीत मुली आहेत, पूजा आणि उत्कर्षा. किती छान नाव आहे का तुझं, उत्कर्षा? पण म्हणजे काय माहितीये तुला? नाही माहिती. नाही माहिती. उत्कर्ष म्हणजे काय माहिती? भरभराट. बरोबर आहे. मग उत्कर्षा म्हणजे काय? माहिती. तसंच ग, भरभराट करणारी, भरभराट तिच्यामुळे होईल अशी, हो की नाही? आणि भरभराटच सगळी. छान छान नाव ठेवलंय मग तुझ्या आई वडिलांनी. पूजा तू कितवीत आहेस ग? 5वी ब. ओरडते कशाला अंगावर? कितवी ते विचारलं फक्त. मग तू मोठेपणी काय काय होणार आहेस? डॉक्टर. कसली? दाताची, नाकाची, डोळ्याची, कानाची, का जनरल डॉक्टर? सगळ्याचीच. तू स्वतः डॉक्टरकडे जातेस तेव्हा तुला भीती वाटते इंजेक्शन घ्यायला? नाही तुला? वाटते. मला पण वाटतं. हिला काय नाही वाटत? खूपच शूर दिसतेस तू. त्याचं एकदा मारायला उठले हात खूप लागतात तिचे. हिचे? हो. पण मारायला उठते का कधी? कधी कधी राग आला की उठते मारायला. काय ग पूजा, तुला का राग येतो एवढा? मला प्लीज मारू नकोस. माझ्यावर चिडली नाहीस ना तू? नक्की ना? नक्की. आता तू म्हणशील तुम्ही कशा गावाबाहेर जाता तेच बघते मी आता. असं रागवली नाहीस ना तू? नाही. एक कविता म्हणून दाखव ग छान पूजा मला कुठली तरी. सुंदर कीर्ती पहाट, सुंदर कीर्ती पहाट, सुंदर कीर्ती पहाट, सुंदर कीर्ती पहाट. घालून केशर सडे शिंपली, घालून केशर सडे शिंपली, पूर्व दिशेची वाट. सुंदर कीर्ती पहाट, सुंदर कीर्ती पहाट. म्हणजे काय, कसलं वर्णन आहे याच्यात? पहाट झाली आपण पहाट झाल्यावर कसं निसर्ग पहाटेचा निसर्ग कसा असतो ते सांगितलंय. गावाकडे जास्त मस्त असतो ना पहाटेचा निसर्ग. कोंबडी बिंबडी, आत्ता पण कोंबडा आरवला सकाळी मी आलो तेव्हा. तुमच्याकडे अजून कोंबडी बिंबडी आरवतात का सकाळी पहाटे? कारण शहरातल्या लोकांना हे फक्त गोष्टीतच वाचायला मिळतं की सकाळ झाली, कोंबडा आरवलं, भैरू उठला, शेतात गेला. तुला जर देव प्रसन्न झाला आणि म्हणला की चल तुला कुठल्या शहरात राहायचंय तू सांग, मी तुला तिथे एक घर बांधून देतो, कुठल्या शहरात राहशील तू? मुंबई. तू कुठे घर बांधून घेशील? पुण्यात? हो. का ग? तुम्ही नाही तिथे म्हणून. टॅडँग ढँग टॅडँग. चालेल चालेल, जरूर या सगळ्यांनी, पण काहीतरी मोठं शिकायला या तिकडे. बरं ठीक आहे. चांगलं शिकणार हो. का 7वी नंतर शाळा सोडणार? नाही, चांगलं शिकणार, मोठं होणार खूप. काय शिकणार? जेवढं शिक्षण आहे तेवढं पूर्ण करणार. जेवढं शिक्षण आहे हो तेवढं पूर्ण सगळं. मला असं वाटतं एका छोट्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली एक मुलगी जेव्हा म्हणते की जितकं शक्य आहे तितकं शिकणार, हा विजय शिक्षणाचा, शिक्षण या संकल्पनेचा, की अगदी तळागाळापर्यंत सगळ्या मुलांपर्यंत शिक्षण किती घ्यायला हवं हा विचार किती छान पोचलाय. मला खूप छान वाटलं याच्याकडनं हे ऐकून, आणि तुम्हालाही वाटलं असेल. तुम्ही लहान मुलं जशी स्वप्न बघता तसे तुमचे आईवडीलही बघतात. तुमच्या मुलांचं भविष्य इन्शुअर करण्यासाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर SBI लाईफ इन्शुरन्सच्या काय खास टिप्स आहेत आपण बघूया. आणि आता वेळ आहे गोष्टीची. तुम्ही मला सांगा मुलांना, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते? कोण गोष्ट सांगतं नेहमी तुम्हाला? तुला कोण गोष्ट सांगतं का नेहमी? आजोबा. कोणाची गोष्ट सांगतात आजोबा? कोणाची पण. कुठली आवडली तुला सगळ्यात गोष्ट आजोबांनी सांगितलेली आजपर्यंत? मला 2 तुला 3. मला 2 तुला 3. सांग बरं. नाही आठवते? आजोबा आणि आजींच्या गोष्टी आपल्याला पूर्ण लक्षात राहतच नाहीत, कारण ते इतके प्रेमाने आपल्याला थोपटतात गोष्ट सांगताना की आपल्याला गोष्टीच्या मध्यभागीच नेहमी झोप लागते. मलाही आजोबांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण मी त्या पूर्ण ऐकल्याच नाहीत, कारण त्यांच्या मांडीवर मी नेहमी झोपूनच जायचो. शाळेत कोण गोष्टी सांगतो तुम्हाला? मॅडम. कुठल्या मॅडम? हेगडे मॅडम. आवडतात तुम्हाला? कुठली गोष्ट आठवते तुला? कुठली सांग. लबाड कोल्हा. छान छान वाटते ती नावं. मला 2 तुला 3 पण मस्त नाव होतं. लबाड कोल्हा पण मस्त होतं. आता मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार ती तुमच्यासारख्याच एका छोट्या मुलाची सांगणार आहे.
एक छोटासा मुलगा असतो तुमच्यासारखा, अजून छोटा असतो, 2.5-3 वर्षाचा, त्याचं नाव असतं पप्पू. खूप घाबरट असतो, सॉलिडच घाबरट असतो. तो आईबाबांना काय सांगतो की माझ्या खोलीतला दिवा रात्री बंद करायचा नाही, कारण अंधार झाला की मला अंधाराची खूप भीती वाटते, कारण मला असं सारखं वाटतं की अंधारात भूत तरी येईल किंवा राक्षस तरी येईल. आईबाबा म्हणतात बरं बाबा ठीक आहे. मग तो 4 वर्षाचा होतो. आई म्हणते की आता 4 वर्षाचा झाला, आता रात्री दिवा बंद केला तर चालेल का? तो म्हणतो नाही, नको नको प्लीज नको, मला खूप भीती वाटते. तो 5 वर्षाचा होतो. परत आई विचारते, तो म्हणतो नाही प्लीज नको, प्लीज अजून एक वर्ष मला दिवा लावूनच झोपू दे, अंधार केला की मला खूप भीती वाटते. 6 वर्षाचा होतो. मग त्याला बाबा ठणकवतात की आता मी तुझं ऐकणार नाही. तो बाबा प्लीज मला खूप भीती वाटते, अजून 1 वर्ष, 1च वर्ष, एकच प्लीज प्लीज. तो 7 वर्षाचा होतो. मग 7 वर्षाचा जेव्हा वाढदिवस होतो तेव्हा बाबा म्हणतात मी तुझं ऐकणार नाही, आज रात्रीपासून तुझ्या खोलीतला दिवा मी बंद करणार, तुला अंधारातच झोपायला पाहिजे. आता तू मोठा मुलगा झालेला आहेस, तो थरथरायलाच लागतो. तो म्हणतो की बरं आता बाबाचं काय ऐकणार नाहीत, काय बरं करावं आता. तो एक मोठा टॉर्च असतो बरं का आजोबांचा, तो आधीच पांघरुणात घेऊन झोपतो की अंधार झाल्यावर आपल्याला टॉर्चने तरी उजेड पाडता येईल. रात्र होते, बाबा त्याच्या खोलीतला दिवा बंद करतात आणि जातात. आई बाबा हा इकडे राम 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 राम, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, सगळे स्तोत्र बित्र म्हणतो. तरी त्याला काही झोप लागत नाही. त्याला भीती की आपल्या खोलीत नक्की भूत असणार किंवा राक्षस असणार. त्यातून त्याला एक त्याचं असं जुनं कपाट असतं, त्याची सारखी भीती वाटत असते की या कपाटात बहुतेक कोणीतरी असणार. शेवटी त्याला काही राहवत नाही. तो म्हणतो मी टॉर्चने सगळीकडे बघतोच, कोणी कुठे नाहीये ना तरच मला झोप लागेल. तो आधी टॉर्चने असं सगळं शोधत 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 असं माळ्यावर बघतो, कॉटच्या खाली बघतो, टेबलच्या खाली बघतो, जात 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 म्हणतो आता हे एकच कपाट राहिलंय, याच्यात कोणी नसलं तर मी झोपीन. आणि म्हणून कपाट उघडतो तर समोर एक असा राक्षस असतो, छोटासा, 2 शिंग, लाल डोळे, 2 दात मोठे. त्याला बघितल्यावर हा जोरात पप्पू किंचाळतो. असा किंचाळल्यावर तो राक्षस पण ओरडायला लागतो. याला कळत नाही तो राक्षस का ओरडतोय, आणि तो राक्षस जोरात रडायलाच लागतो, भोकाडच पसरतो. पप्पू ओरडता ओरडता थांबतो. पप्पू थांबतो. तो म्हणतो की ए राक्षस तू का रडतोयस, मी घाबरलोय तुला बघून. तो छोटा राक्षस म्हणतो नाही मी घाबरलोय तुला बघून. तर पप्पू म्हणतो मला बघून. राक्षस म्हणतो हो, मी आईबाबांना तरी सांगत होतो मला एकटा कपाटात सोडून जाऊ नका, तो मुलगा येईल आणि दार उघडेल. त्यांनी माझं ऐकलं नाही, मला एकट्याला कपाटात सोडून गेले आणि तो मुलगा आलाच. तर पप्पू म्हणतो अरे माझी काय भीती वाटायची, मी तर बघ किती नॉर्मल आहे, तुला शिंग आहेत. तो म्हणतो नाही तू किती डेंजर आहेस बघ, तुला शिंग पण नाही आहेत, तुला तोंडातून दात पण बाहेर आलेले नाहीये, तुझे डोळे पण पांढरे आहेत, लाल नाहीये, तूच डेंजर आहेस. पप्पूला काय कळतच नाही की अरे हा आपल्याला घाबरतोय. मग ते हळूहळू मित्र होतात. तो बाहेर येतो कपाटातून, 2 जण मस्त त्याच्या कॉटवर बसून गप्पा मारतात रात्रभर. आणि दुसऱ्या दिवशीपासून पप्पूची सगळी भीती जाते आणि राक्षसाची पण सगळी भीती जाते. तर ही भीती कसली असते सांगा? ही भीती असते अनोळखी गोष्टीची, हो की नाही? आपल्या ओळखीची गोष्ट असते, आपले रोजचे शिक्षक असतात, रोजची शाळा असते, आपले आई वडील मामा काका हे सगळे ओळखीचे असतात. त्यांची आपल्याला भीती वाटते का? पण एखादी नवीन व्यक्ती आली, आता मी तुम्हाला आज भेटायला आलो, तुम्हाला पहिल्यांदा भीती वाटली ना? कारण मी अनोळखी वाटलो तुम्हाला. आता भीती वाटतेय का? कारण मी ओळखीचं झालो. याला म्हणतात अनोळखी गोष्टीची भीती. ती प्रत्येकालाच वाटते, मोठ्या माणसांना पण वाटते. नवीन नोकरीला जेव्हा जातात तुमचे बाबा, नवीन नोकरीला जातात, नवीन ऑफिसमध्ये भीती वाटते की अरे आपले साहेब. कुठे आपण नवीन प्रवासाला गेलो की आपण नवीन हॉटेलमध्ये राहायला गेलो तरी भीती वाटते की बापरे इथे कसं असेल. तर अशा लहान मुलांच्या मनात पण खूप अनोळखी गोष्टींविषयी भीती असते ना? तुम्ही सांगा की तुम्ही जेव्हा एखादी अनोळखी गोष्ट पहिल्यांदा बघितलीत, म्हणजे पहिला दिवस शाळेचा असतो, एखादे नवीन शिक्षक मध्येच आले किंवा एखादा नवीनच माणूस तुम्हाला भेटला आणि तुम्हाला आधी त्याची कशी भीती वाटली आणि नंतर तुम्हाला लक्षात आलं की याच्यात काही घाबरण्यासारखं नाहीये. असे प्रसंग तुमच्या आयुष्यात खूप घडले असतील, ते आता सांगा एकेकाने. कोण सांगणार आहे पहिल्यांदा? मी ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत आले होते त्या दिवशी खूप घाबरलेले, कारण नवीन शिक्षक, नवीन मॅडम, त्यांना बघून खूप घाबरलेले. रडलीस का? नाही. मग पहिल्यांदा तुला कोणाची ओळख झाली आणि बरं वाटलं? पाटील मॅडम.
आणि मग तुझ्या लक्षात आलं की काही डेंजर काही नाही याच्यामध्ये, नाही. मग भीती गेली ना? हो. व्हेरी गुड. अजून कोण बोलणार आहे? मी एकदा गावाला गेलते तेव्हा आमच्या आजोबांना बघून मी भिलेलो. आजोबांना बघूनच घाबरलीस तू? पहिल्यांदाच भेटलीस का आजोबांना? का घाबरलीस ग? मला वेगळे चोरांवान दिसत होते. आणि मग नंतर काय कळलं तुला की आजोबा चांगले आहेत. चांगले आहेत ना? आजोबांना पण असं वाटलं असेल की बापरे, ही 2 पोनीटेलवाली कोण आली डेंजरस? ते पण तुला पहिल्यांदाच भेटले ना, हो की नाही? कोण बोलणार आहे आता? मी पहिल्यांदा चोरांना भिले. चोरांना मी अजूनही घाबरतो. कुठे चोर बघितलेस ग तू? शहरात. बघितलेस तू? कसे दिसतात चोर? काळे शर्ट घातलेले. म्हणून तू ठरवलंस हे चोर आहेत म्हणून? म्हणजे बरं झालं मी काळा शर्ट घालून नाही आलो आज शाळेनं. तू म्हटलेस हा चोरच आहे. मला स्टेजवर गेल्यावर भीती वाटते काय सांगताना. कशावर? स्टेजवर गेल्यावर तिला खूप भीती वाटते, कारण स्टेजवर गेल्यानंतर काय वाटतं? म्हणताना. हा, असल्यावर म्हणताना. असल्यावर माईकवर बोलताना भीती वाटते का? हा. तुला काय वाटतं की हा एकदम एखादा चुकील असं भ्या वाटत्या. हा, म्हणजे आपल्याला चुकायची भीती वाटते, हो की नाही? आता भीती वाटते का बोलताना? आता नाही. नाही ना. मग आता पुढच्या वेळी तू जेव्हा स्टेजवर माईक घेऊन बोलशील तुला भीती वाटणार नाही? नाही. तर मुद्दा हा आहे की एखादी गोष्ट जेव्हा अनोळखी असते तेव्हा त्या अनोळखीपणामध्येच आपल्याला खूप भीती असते, कारण आपल्याला माहितीच नसतात गोष्टी, हो की नाही? पण हळूहळू आपल्याला जशा गोष्टी कळत जातात तसं आपल्याला लक्षात येतं की याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. मग ते स्टेज असो, शाळा असो, शिक्षक असोत, नवीन मित्रमैत्रिणी असोत, तर आपण ओळख करून घेतली तर आपल्याला गोष्टी कळतात. नाहीतर सतत आपण अंतर ठेवलं, दुसऱ्याला लांब लांब ठेवलं तर आपल्या मनात भीती राहते, शंका राहते. आणि आपल्या देशामध्ये हे खूप जास्त आहे की आपण समोरून जाऊन मैत्री करतच नाही. त्यामुळे आपल्या मनात सतत संशय राहतो की समोरची व्यक्ती आपल्याला लुबाडणार आहे, आपल्याला फसवणार आहे. जर आपण त्या व्यक्तीच्या जवळ गेलो तर लक्षात येतं की कदाचित त्या व्यक्तीला आपल्याबद्दल हीच भीती वाटत असते. आणि म्हणूनच ही जी अस्थिरता आहे, ही अस्वस्थता आहे, ती फार वाढली आहे. तर मला वाटतं हा अनोळखीपणा जितका आपण कमी करू दुसऱ्यांबद्दलचा, तितके आपणही शांत राहू आणि समोरची व्यक्ती पण. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. सावळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या छोट्या दोस्तांची आपल्या गप्पा चालूच राहतील. पण आता आपल्या मधल्या सुट्टीत एक पाहुणी आलेली आहे. आणि काही मंडळी अशी असतात की जी टेलिव्हिजनवरून, रंगमंचावरून आपल्याला वर्षानुवर्ष भेटतात, पण तरी ती व्यक्ती तशी आपल्या अंतरावर राहतात, अनोळखी राहतात. आणि काही व्यक्ती मात्र आपल्या घरात घुसतात. आपल्याला असं वाटायला लागतं की ही माझ्या घरातलीच आहे, म्हणजे हिच्याविषयी आपल्याला एकदम कुतूहल वाटायला लागतं आणि ती आपल्या घरातली होते. अशीच एक अभिनेत्री, एक कवयित्री, माझी मैत्रीण, आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री स्पृहा जोशी आज मधली सुट्टीत आहे. हाय स्पृहा, कशी आहेस तू? हॅलो, मस्त मजेत. कसं वाटतं आज खूप दिवसांनी मला शाळेत? मस्त वाटतंय, भारी वाटतंय खूप. इथे बेंचवर बसायला असं लाऊड नसतं माहिती का? नसतं. मग का बसलीस तू? तू आहेस ना, शिक्षा नाही होणार नक्की, त्यामुळे चालतं. मस्त वाटतंय. पण मला 10वी ब च्या वर्गात पुन्हा एकदा. पण तू मला सांग की शाळेतल्या हायलाइट्स असं म्हटल्यावर काय काय आठवतं? खूप गोष्टी आहेत, काय काय सांगू. बालमोहन म्हटलं की पहिल्यांदा आमचा दादासाहेब रेगेंचा पुतळा आठवतो खालचा. म्हणजे आम्ही प्रत्येक जण आमच्यापैकी शाळेत एंटर केलं की पटकन दादांच्या पुतळ्याला नमस्कार केल्याशिवाय कुणीच वर जात नाही, रिच्युअल असल्यासारखं. तर ते आठवतं. शाळेचं कॅन्टीन, बटाटे वडा, हॉल मधल्या. तुला माहिती का, मधली सुट्टीत मी इतक्या वेळा बालमोहन मध्ये आलो आणि इतक्या वेळा वडा खाल्लाय.
पण म्हणजे वर्ल्ड क्लास वडा असतो आमच्या शाळेचा. इतका इतका बहारदार वडा कुठंच मिळू शकत नाही दुसरी, असा आमचा दावा आहे. सगळ्यांचा म्हणजे ठाम मतच मत आहे, आहे. काही त्याला नाही. पण तुझ्या शाळेत तू जेव्हा विचार करायचीस की मी अजून 10 वर्षांनी हे करणार, त्याच्यापैकी काय स्वप्न होतं तुझं? तू स्वतःला कुठे बघायचीस 10 वर्षानंतर? समोर तिथे शिक्षिका म्हणून हा कायम. कुठल्या मला विषयाची? इतिहास. मला कायम असं वाटायचं की मी इतिहास किंवा मराठी शिकवावं लोकांना. मराठी मी समजू शकतो, कारण तू इतकं छान कविता वगैरे करतेस. म्हणजे तू त्या एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये खूप कवितेची इन अ वे खूप काय चेष्टा व्हायची तुझी कविता या बाबतीत. पण तू खरंच खूप छान कविता करते, तुझी भाषा खूप चांगली. त्याच्यामुळे शाळेचं किती कॉन्ट्रीब्युशन? प्रचंड प्रचंड. म्हणजे आमच्या 2 बाईंचं नाव तर मी घेईनच, म्हणजे गोखलेबाई आणि दांडेकर बाई. त्या आम्हाला मराठी आणि संस्कृतला होत्या. आणि पाटील सर म्हणून आमचे एक सर होते, त्यांनी आम्हाला खूप मस्त मराठी शिकवलं. म्हणजे प्रेशरच यायचं नाही, म्हणजे भाषा विषय याचं प्रेशर आलंच नाही कधी. तर खूप इंटरेस्टिंग पद्धतीने गोष्टी सांगत 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 असे ते धडे शिकवायचे. त्यामुळे मग तो विषय जास्त जास्त आवडीचा होता. काय झालं माहितीये का स्पृहा, तुला आता सध्या मालिकांमध्ये किंवा रंगमंचावर नसं खूप शहाण्या मुलीचं काम करायचं जी सवय लागली ना, त्याच्यामुळे तू आता पण एकदम खूप की खरंच असं झाल्यामुळे ना हे जे बेअरिंग घेतलंयस ना, हे मला तरी फार वेळ सहन होत नाहीये. तर हे जरा बेअरिंग मला असं वाटतं तोडायलाच पाहिजे. त्यासाठी तुझे मित्रमैत्रिणीच फक्त मदत करू शकतात. त्यांना आपण प्लीज बोलू. हाय स्पृहा, तू यांची आधी ओळख करून दे, मग मी आणि ते बघतो काय करायचं. हे सगळे माझे खूप जवळचे मित्रमैत्रिणी आहेत शाळेत असताना. तरी याच्यात आणखीन आमची गँग थोडीशी अपूर्ण आहे, काही लोक नाही आहेत. पण अन्विता भुरे, रुचा आसगावकर, अभिजित वारंग आणि निरंजन धारप असे सगळेजण आहेत. व्हेरी गुड. अन्विता म्हणजे अजित भुरेंची मुलगी, बरोबर आहे ना? हा इतका छान योग आहे मधली सुट्टीमध्ये, कारण अजित भुरे पण मधली सुट्टीत येऊन गेले एक विद्यार्थी म्हणून या शाळेची आठवणी सांगायला, आणि आता त्यांची मुलगी अन्विता पण आली. मला खूप छान वाटतं. मला तू यांच्या उपस्थितीत खरं खरं सांग की तू शाळेत कशी होतीस? म्हणजे असं जनरली शिक्षकांच्या दृष्टीने खूप शहाणी मुलगी होते. मला ओरडायचं नाही. चांगली ऍक्ट्रेस होती शाळेपासून. आता हिला बोलायचंय. हा करेक्ट. लोकांमध्ये मिसळण्याचा आणि सगळं तिचे जे काही स्वभाव आहे तो गुणधर्म शाळेपासूनच अगदी आहेच. प्रत्येकाशी चांगलंच वागायचं आणि सगळ्यांच्या गुडबुक्स मध्येच राहायचं, हे अत्यंत तिचं ठरलेलं राहायचं. खूप येस. म्हणजे शिक्षक ओरडताना की 1 मिनिट तू बस, हे असं होत असेल आणि बाकीच्यांना हा तुम्ही रे. तुम्हाला जर शाळेत विचारलं असतं की स्पृहा पुढे काय होईल, काय अंदाज होता तुमचा? सलिला ती तर नक्की ऍक्टरच होणार होती. लहानपणापासून तिला वक्तृत्व स्पर्धा किंवा नाटक यांचीच आवड होती जास्त. अभ्यासात पण तिचे पाठांतराचे विषय अगदी पक्के होते. संस्कृत, इतिहास. पाठांतराचे विषय पक्के होते म्हणजे टिपिकल मुलाची मुलींमध्ये होतं ना, ती घासू आहे त्याच्यातलं जवळचं वाक्य होतं. कारण गणित बिणित कधीच जमायचं नाही आणि खूप त्याच्यावरनं शिवाय, कारण प्लसच्या जागी हमखास मायनस लिहिणे वगैरे असंच सगळं गणित. कवी मनाची. इतिहास कसं आपल्यात म्हणजे ते होऊन जायचं आपल्यामध्ये. प्रत्येक वर्षी एकच मंगल पांडेचं भाषण ठोकायची आणि त्याच्यावरती पहिलं बक्षीस. तू प्रत्येक वेळेला एकच भाषण मी 1ली ते 5वी वगैरे एकच भाषण केलंय, सोल्जर्स कॅप्चर मंगल पांडे असं म्हणून. आठवतंय तुला? नाही थोडं आठवणार. पण त्याच्यात तो जो एक डायलॉग आहे ना तिचा, तो म्हणजे तिने परत म्हणून दाखवलाच पाहिजे, कारण तो फार फेमस होता. तो एक हे असतो त्यांचा ब्रिटिश ऑफिसर आणि तो असं म्हणतो की सोल्जर्स कॅप्चर मंगल पांडे. तिचं पूर्ण भाषण कोणी ऐकायचं नाही, पण ती लाईन आली ना की सगळे शांत व्हायचे. या सगळे आणि त्या डायलॉग वरती बक्षीस घ्यायची. तुझा एक डायलॉग पॉप्युलर आहे शाळेपासून, लहानपणापासून सगळं. गॅदरिंग मध्ये असे परफॉर्मन्सेस असायचे की म्हणजे मंगल पांडेचं भाषण 5वी पर्यंत झालंच, म्हणजे ते तर गाजलंच, सोल्जर्स वगैरे. पण त्याच्यानंतर गॅदरिंग मध्ये असं काही आठवतं एखादा परफॉर्मन्स? आम्हाला कधी असं वाटलंच नाही, कारण काही गॅदरिंग मध्ये आमच्या वर्गातून स्पृहा काही ना काहीतरी परफॉर्म करायची. म्हणजे एखादी कविता, नाहीतर बऱ्याचदा असं व्हायचं की लोक तिच्या कविता चोरून स्वतःच्या कविता बनवायची. यांना खूप राग यायचा आणि एकदा तेव्हा राग यायचा. तेव्हा अदरवाईज ना माझ्या कवितांची सगळ्यात जास्त चेष्टा जर का कोणी करत असेल तर ती ही सगळी कार्टी होती. म्हणजे काय काय कविता असं जवळच्या मित्रमैत्रिणी असंच करतात. त्या कविता एवढ्या चांगल्या होत्या की आम्हाला पचायच्या नाहीत त्या. नाही, कळायच्या नाही असं म्हणायचं काय? नाही, कळायच्या पण नाहीतच आणि पचायच्याही नाहीत. कारण एकतर खूप
कविता असामान्य लोकांसाठीच बनवलेल्या अगदी बरोबर आहे. बराच चेष्टा करतात ते हे सुरूच स्पृहा. होतात मग. पण त्यांना ते इतक्या जेन्युनली त्या सगळ्यांना राग यायचा ना, की एका गॅदरिंग मध्ये एक सुनामीवरची कविता एका मुलाने साधारण खूपच सेम कविता त्याची म्हणून म्हटली होती. आणि माझ्यापेक्षा हे लोक आता आता याला काय करू आम्ही अशा अन्यायावर पद्धतीने म्हणजे रिॲक्ट झालं. मला फार बरं वाटायचं की चला कोणतरी आहे आपल्या पण बाजूला. त्याच्यात त्या काळात काय विषयाचं आहे कवितेमध्ये? मला ती बालश्रीच्या वेळेला केलेली एक कविता आठवते. तेव्हा खूप फ्रस्ट्रेटेड आयुष्य सगळ्यांचं आमचं झालं होतं, कारण सगळ्यांना झाडून गणित आणि सायन्समध्ये कमी मार्क मिळायचे. तर मी बाबांवर खूप चिडून एक कविता केली होती, आपण फक्त ऐकायचं नावाची. तर ती काहीतरी अशी होती, आपण फक्त ऐकायचं, आपलं बरोबर असलं तरी, कितीही चीड आली तरी आपण गप्प बसायचं, आपण फक्त ऐकायचं. आणि तेव्हा ना आमच्या घरात असे खूप वाद चालायचे की आर्ट्सला जाणार का सायन्सला जाणार वगैरे वगैरे. 90% जाण्यासाठी सगळे वेड्यासारखे धडपडतायत, मार्कार्थी झालंय शिक्षण म्हणून पालकही तडफडतायत. बदलायला हवी परिस्थिती म्हणून कुणीतरी एक उसासा टाकतो, आपण त्यात नसावं म्हणून दुसऱ्या दिवसाची वाट बघतो. कळत असून समोर हे आपण नसतं बघायचं, आपण फक्त ऐकायचं. अशी एक कविता मी केली होती तेव्हा. आणि ती कविता टाळ्या वाजवतात. आता ती त्याला पचायला लागली असेल, कळायला. अजूनही तिच्या मनात राग आहे बघा, तेव्हा तुम्ही चेष्टा केलीत. आणि अजूनही तू कविता सादर करायला थोड्या वेळाने यांच्या चेहऱ्यावर एक असेच असतं शाळेतले मित्रमैत्रिणी, आणि म्हणून त्याला आयुष्यात खूप शेवटपर्यंत टिकतात. खरंच आहे. आम्ही खूप अटॅच्ड आहोत एकमेकांशी अजूनही. म्हणजे खरं तर फार काही वर्ष अशी दुरावून झालेली नाहीयेत, आणि आम्ही तसं काही होऊ पण दिलं नाही, कारण आम्ही ऑलमोस्ट आठवड्याच्या आठवड्याला अजूनही भेटतो. चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की शिक्षकांना पण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो, कारण मला नेहमी वाटतं की इकडनं वर्ग वेगळा दिसतो आणि तिकडनं वर्ग वेगळा दिसतो. आपण शिक्षकांना पण बोलूया. नमस्कार सर, खूप मनापासून स्वागत मधली सुट्टीमध्ये. आणि हे मधली सुट्टीतच दृश्य दिसू शकतं की विद्यार्थिनी आणि सर बेंचवर एकत्र बसलेले आहेत, आणि म्हणून मला हा कार्यक्रम खूप आवडतो, कारण सगळे खूप मनमोकळं बोलतात. तर सर, आधी मला वाटतं आपण स्पृहाकडनं ऐकूया की हे सर काय नक्की शिकवत होते तुला. म्हणजे मी तसे प्रश्न विचारतो त्यांना. पोंडके सर आम्हाला 7वी फला होते आणि मराठी आणि गणित शिकवायचे सर आम्हाला. आणि पाटील सर आम्हाला 8वी ब ला होते आणि आम्हाला ते मराठी शिकवायचे आणि 10वी मध्ये भूगोल शिकवायचे. आणि तुमच्या संपूर्ण वर्गाने एकदा इतका काहीतरी दंगा केला होता की तुम्हाला शाळेत कोणी शिकवायला तयार नव्हतं. हो, आम्ही असे अनेक दंगे घातलेले आहेत शाळेत. म्हणजे एक तर खूपच नाहीये म्हणजे हा किस्सा, कारण नुकती शाळा रंगवली होती आणि 10वी ब मध्ये आम्ही आलो होतो नुकतेच, आणि भयंकर अपेक्षा होत्या आमच्या सगळ्या वर्गाकडून, हुशार मुलांचा वर्ग वगैरे म्हणून. आणि पहिल्याच दिवशी आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं की प्लीज शाळेला रंग काढलाय, काहीही करू नका जेणेकरून आम्हाला तुम्हाला बोलावं लागेल. आणि 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी या भिंतीवरती शाई अशी मोठी असा फवारा होता आलेला, आणि त्याच्यानंतर एक 8 दिवस शिक्षा म्हणून आम्हाला कोणीही शिकवलं नव्हतं. हे आम्ही तुम्ही शाळेत यायच्यात पण शिकवायचं? हो, नाही, म्हणजे आम्ही येऊन बसायचो 10 ते काय जी काय 7:30 ते 12. तुम्हाला आठवतं सर? या विषयाशी संबंधित म्हणजे 8 दिवस जेव्हा आम्ही काचेतून डोकावून वर्गातून विंगमधून असं जायचो, त्यावेळेला अक्षरशः म्हणजे मानं खाली घालून काय करत होते माहीत नव्हतं. पण नंतर आम्ही एक अंदाज केला की खरोखरच या विद्यार्थ्यांना पश्चाताप झालाय का, आपण बघूया. आणि खरं पाहायचं तर नेमकं एक त्यांचा कोणीतरी प्रमुख तिकडे उभा असायचा, म्हणजे कोणी शिक्षक येतात का पाहायला, आणि तो प्रमुख होता. बरोबर खाली मानं घालून एकमेकांशी ते संवाद साधायचे आणि पूर्ण एन्जॉय करायचे. आम्हाला वाटलं खरोखरच ते खऱ्या अर्थानं स्वतःचा पश्चाताप दग्ध अवस्थेत आहे. तसं काहीही त्यांच्यामध्ये नव्हतं. शेवटी आम्ही हारलो. 8व्या दिवशी आम्ही शिकवायला सुरुवात केली. नाही, पण त्याच्यानंतर मात्र आम्हाला सगळ्यांना जेन्युइनली लाज वाटत होती की आपण मला वाटतं अतिशय चांगला वर्ग. प्रश्नच नाही. सर, तुमच्या काय आठवण आहे? तुम्हाला ही आता फार वर्ष झालेलं नाही शाळेतनं बाहेर पडून, त्यामुळे आठवत असेल. 2002 साली मी स्पृहाला मराठी आणि गणित हे 2 विषय शिकवायचो. तर हिला ज्यावेळी 92% गुण मिळाले तेव्हा हिचे बाबा, स्पृहाचे बाबा मला जेव्हा भेटायला आले, सर हिला 8वी ब चा वर्ग जमेल का? कारण त्यांना कॉन्फिडन्स होता की हिला जमणार नाही असं वाटायचं. पण मी म्हटलं अहो हिला 92% गुण मिळाले. पण तिचे बाबा म्हणाले अहो सर तुम्ही 92% गुण मिळाले म्हणालात बरोबर आहे, पण आम्ही हिला अगदी जवळून ओळखतो.
पण मी म्हटलं की हिच्यामध्ये गणिताचा गुण नसेल, पण भाषिक कौशल्य जी आहेत हिच्याकडे खूप छान आहेत. त्यामुळे भाषेचा विकास जो आहे हा खूप चांगल्या प्रकारे करू शकेल. निबंध देखील खूप छान लिहायची, अगदी अण्वी. चांगली भाषा आणि नो कॅल्क्युलेशन्स. एक काहीतरी छान 4 ओळी तुझ्याकडनं अशा शाळेविषयी, नॉस्टॅल्जिया किंवा कुठल्याही तुला ज्या आवडतील त्या. मला वाटतं आम्ही प्रार्थना म्हणतो आमची संस्कार जरूर म्हणा. अंतर मम विकसित करी हे परात्परा, अंतर मम विकसित करी हे परात्परा, करी निरलस निसंशय, करी हे करी शुद्धाशय, करी हे मन निर्विषय जीवितेश्वरा, अंतर मम विकसित करी हे परात्परा. या छोट्याशा गावातल्या छोट्याशा शाळेतली मुलं त्यांच्या भावविश्वात, त्यांच्या अवकाशात व्हिडिओ गेम्स, मल्टिप्लेक्स, मोठे मोठे शॉपिंग मॉल्स याच्यापैकी काहीच येत नाही. पण काही गोष्टी मात्र कोणाकडनंच आपण हिरावून घेऊ शकत नाही. जमीन, आकाश आणि आभाळभर स्वप्न. बघूया या मुलांच्या मनात काय काय स्वप्न आहेत. ही मुलं जादूच्या कांडीकडे काय काय मागतात. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी सगळे आईबापाच्या चिंता दूर करीन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी गावात राखेलची व्यवस्था करेन. मला जर का जादूची कांडी मिळाली तर जे लोक दूषित पाणी पितात त्या लोकांना मी चांगल्या पाण्याची व्यवस्था करून देईन. मला जादूची कांडी मिळाली तर पप्पांना शेतीसाठी ट्रॅक्टर घेऊन देईन. आता मी या शाळेतल्या अत्यंत हुशार गुणी मुलांची गप्पा मारायला इथे बसलेलो आहे. तर तुम्ही मला सांगा की आपल्या इकडे शाळा म्हणल्यानंतर परीक्षा आल्या, मग गॅदरिंग आलं, तसंच शिक्षा पण आल्या. ओके नाही, वर्षानुवर्ष वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा असतात. तर शिक्षक पण शिक्षा करतात, पालक पण कधी कधी शिक्षा करतात की चल हे कर नंतर तुला मी अंगठी धरून उभं करीन. तर मुळात एखाद्याने एखादी गोष्ट ऐकली नाही तर शिक्षा करावी का न करावी, तुम्हाला काय वाटतं? शिक्षा करायला लागणार. काय प्रकारची शिक्षा होते रे इथे? समजा तुम्ही ऐकलं नाही, समजा एकदा सांगितलं गप्पा बसा, माझं ऐका, नाही बसले, 2दा सांगितलं गप्पा बसा, नाही ऐकलं, 3दा सांगितलं नाही ऐकलं, काय शिक्षा होते? नाही ऐकले ना या नोंदवहीत ना आपली नाव लिहितात आणि मार्क्स कमी करतात. आणि फटके? फटके देतात, एक एकदा देतात. फारच दंगा केला तर देतात ना? देतात पण जास्त नाही. जास्त कोण देणार रे? आजकाल भीतीच वाटते सगळ्या शिक्षकांना की आपण एक चापट मारली तरी मुलं लगेच पालकांना घेऊन येतील. हो ना? तुमच्या इथे असं होतं का की एखादी कधीतरी शिक्षकांनी एक मारली थोबाडीत तर पालक लगेच येतात दुसऱ्या दिवशी? आणि घरी किती शिक्षा होतात? सर घरी भरपूर शिक्षा होतात. हो, काय प्रकारच्या होतात? डायरेक्ट बसतेच एक. अजून कोण बोलणार आहे याच्यावर? फटके आणि भांडी घासायला सांगतात. अरे हे मला फार आवडली ही शिक्षा. सवय पण होते कामाची. हो, सरांकडे तक्रार करतात शाळेत येऊन. हे उलटच आहे. चांगली गोष्ट आहे पण नाही का? नेहमी कसं असतं, शाळेत दंगा केल्यावर पालकांना बोलवून सांगतात, तुम्ही घरी दंगा केल्यावर इथे सरांना सांगतात. मग काय होतं? अभ्यास तेन करत नाही असं येऊन सांगतात. मला वाटतं ही खूप छान गोष्ट आहे. आणि आता हे छोट्या गावामध्ये कमी संख्या असतानाच होऊ शकतं की पालक येऊन शिक्षकांना सांगतात की हा घरी असं करतो. शहरामध्ये जेव्हा 80 मुलं एका वर्गात आहेत हे करणं शक्यच नाही, कारण शिक्षक कोणाकोणाचं काय काय लक्षात ठेवणार. बरोबर आहे ना? हो. अजून काय शिक्षा होतात वेगळ्या? घरी कोणाला एकदम काही वेगळी शिक्षा झालेली आठवते का? घरात वायरीन मारलेलं. वायरीनी? खूप जास्त लागतं ना? होय. इतकं काय तू केलं होतं की तुला वायरनी मारलं? ते दिवाळीच्या वेळा ते फटाकडे ते देवापाशी लावायला गेलतो तेव्हा ते एकदम ते ठिणगी उडल्यावर ते कागदावर पडलेलं, तिथे जळलेलं सगळं. म्हणजे भीती वाटली तुझ्या आई वडिलांना की काय होईल म्हणून वडिलांनी मारले वायर. पण तुला याच्या आधी समजावून सांगितलेलं होतं का एकदा वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीत की बाबा असलं नाही, त्या गोष्टी करत जाऊ नको? होय. सांगितलं होतं. म्हणजे हे मारणं बरोबर होतं तुला वाटतं स्वतःला? बरं, हा मला असं वाटतं मुलांचा आणि पालकांचा तुमचा प्रश्न आहे की शिक्षा करावी की नाही करावी. हे खूप छान आहे की मुलंच म्हणतात की शिक्षा करायला पाहिजे. जर एकदा सांगून 2दा सांगून ऐकलं नाही तर एक फटका द्यायलाच पाहिजे. हो. आता आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे येऊया की अजून अशी कुठली गोष्ट तुम्हाला जाणवते की ही गोष्ट आम्हाला याचं खूप आकर्षण वाटतं जी शहरामध्ये आहे, जी इथे नाही? आपण मुलींपासून सुरुवात करूया. चल.
सर मुंबईमध्ये जो समुद्र आहे ना तो बघायला आवडतो. समुद्र बघायला आवडतोय, किती छान आहे. इथे समुद्र नाही तुम्ही बघितला ना कधी? अजून काय वाटतं की एखादी गोष्ट बघावी? मुंबईमध्ये जाऊन पूर्ण मुंबई फिरावं असं वाटतं. का रे, मुंबई विषयी एवढं काय असं आहे की तुला जावं असं वाटतं? इतका इथे छान निसर्ग आहे सगळं. मुंबईत काय वाटतं? समुद्र आहे यांनी सांगितलं ते बरोबर, किंवा म्हणजे समुद्र. खेडेगावात एवढं काय नसतं, शहरामध्ये बघायचं असतं, बघण्यासारखं असतं. काय काय म्हणजे उदाहरणार्थ? मोठ्या मोठ्या बिल्डिंग, परत आता तुमच्या आणि मोठ्या मोठ्या माणसांना. तुम्हाला समजा 3 माणसं सांगितली हा महाराष्ट्रातली मोठी लोक की ज्यांना तुम्हाला भेटायची संधी आहे, कोणाला भेटशील तू? कुठल्याही क्षेत्रातली सांग, राजकीय सांग, कला क्षेत्रातली सांग, खेळाडू सांग, सिंगर सांग, कोणी सांग. सचिन तेंडुलकरला एक. तुम्हाला सलमान खान. सलमान खान. सचिन तेंडुलकर आणि सलमानच्या मध्ये त्यांनी माझं नाव घेतल्यामुळे मला अगदी गैवरून आलेलं आहे. अजून कोण 3 नावं सांगेल की या 3 मोठ्या लोकांना तुम्हाला भेटावं असं वाटतं? हिला ते अमिताभ बच्चन आणि करीना कपूर आणि सिद्धार्थ जाधव. बच्चन, करीना कपूर आणि सिद्धू. काय बोलशील का तू? अमिताभ बच्चन समोर आले, काय बोलशील? तुझ्या गावाविषयी काय वाक्य सांगशील की हे आमच्या गावात येते, तुमच्या मुंबईत नाही? त्याला दे त्याला. खेड्यातली लोक एकजूट असतात पण शहरातली लोक एकजूट नसतात. मग तुम्हाला तुमच्या गावातली एकजूट खूप आवडते. कधी दिसली तुमच्या गावात एकजूट की बाबा हा प्रश्न होता आणि गावाने एकजुटीने तो प्रश्न सोडवला? पाण्याचा. कसा सोडवला, कोण सांगेल? मध्ये आमच्या इथं दूषित पाणी आलेलं, तर सगळ्यांनी मिळून ते इथं टाकी खराब होती, ती लिकेज होती, ती व्यवस्थित दुरुस्त करून एकजुटीनं सगळ्यांनी हे केलेलं. सगळ्या गावांनी मिळून. मला असं वाटतं की इतक्या वयापासूनच आपल्या गावामध्ये एकजूट आहे, आम्ही सगळे मिळून एकत्र काहीतरी करू शकतो आणि ही गोष्ट चांगली आहे. हे जर संस्कार यांच्यावर झाले तर पुढे जाऊन हे एकत्र मिळून काहीतरी काम करतील. लहानपणापासून जर हे याचं आणि हे याचं असं सुरू झालं तर ते संस्कार याच्यावर होतील. तर यांचं अभिनंदन करायला पाहिजे, तुमच्या गावाचं पण अभिनंदन करायला पाहिजे, सगळ्या मोठ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की तुमच्यावर असे संस्कार केले, हो ना? आता एक शेवटचा मुद्दा, हा जसा एक चांगला संस्कार तुमच्यावर झाला तसं तुम्हाला असं वाटतं की कुठला तरी एक वाईट संस्कार पण या पिढीवर केला जातो मोठ्यांकडनं? मग ते घरातली भांडणं असतील, कुटुंबातली भांडणं असतील, व्यसनं असतील, काही असेल. व्यसनाचाच आहे. एखादा जर मुलगा असेल तर तो त्याच्या मित्राला शिकवतो, आपण जाऊन आता व्यसन जसे असतात ना, सिगरेट ओढूया ते नसं शिकवतात. त्याला दे. वाईट संग जर आपल्या संग मित्रासंग लागली सर, तर ते जो मित्र असतो ते मित्राचा आपण ऐकतो, त्यामुळे आपण ते मित्रांना जर म्हणलं आपण हे खा म्हटलं की आपण खाणारच त्या संघ, कारण नाही खाल्लं तर ते मित्र आपल्या संग सोडून जाणार, आपल्याला ही भ्यास त्या म्हणून आपण त्या संघ तर आपण खातोय. पण तो आपल्याला 18 वर्ष झाल्यानंतर मोठं होऊ दे किंवा लहानपासून चांगले मित्रासंग संस्कार करणं हे ते महत्वाचं आहे सर. अशी जर वेळ आली की एक मित्र म्हणतो की नाही तू जर बाबा आत्ता दारू पेली नाही ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही, काय सोडाल तुम्ही, व्यसन का मित्र? व्यसन पण सोडणार आणि दोस्ताला पण मी स्वतःहून त्याला ते व्यसन सोडायला लावणार. नक्की आहे? नक्की. मला वाटतं अशी जर प्रत्येकाने गोष्ट ठरवली, तुमच्यापैकी पण मुलींनी पण ठरवलं की नाही आपला भाऊ, आपला शेजारी राहणारा मुलगा, आपले वडील यांना सांगणार की नाही तुम्ही जर गुटखा खाल्ला तर मी तुमच्याशी बोलणार नाही आजपासून, तर हे थोडं तरी कमी होईल. मला वाटतं हे जसं चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी लोक एकत्र येतात तसं वाईट गोष्टींविरुद्धही एकत्र यायला हवं. कारण आपण जनरली चांगल्या गोष्टीसाठी सगळ्यांना फायदा बघतो पण तोटा त्याचा होतोय म्हणून सोडून देतो, पण आपण कुठेतरी स्वतःचंही नुकसान करत असतो. हे लक्षात घेऊन आपण जर त्याच्याही विरुद्ध एकत्र आलो तर प्रश्न सुटू शकतील, असं यांचं बोलणं ऐकून वाटतंय. आता फेब्रुवारी महिना उजाडलाय, आता परीक्षेचा हंगाम, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा. लेखी परीक्षा आपल्याला थोडी बरी वाटते कारण तेव्हा कसं आपण आणि आपला पेपर, तेव्हा तो कोणीच वाचत नाही, तो नंतर तपासला जाणार असतो. पण तोंडी परीक्षेत मात्र असं होत नाही. जी काही भंबेरी उडायची ती आमने सामने, जे काय व्हायचं ते तिथेच. प्रत्येकाच्या तोंडी परीक्षेमध्ये सॉलिड फजिती उडते, काहीतरी गोंधळ होतो, विरुद्धार्थी शब्द आणि खूप काय काय असतं बाबा. मलाही माझ्या आठवणीत एक तोंडी परीक्षा होती तेव्हा खूप गोंधळ झाला होता माझा, तुमचाही झाला असेल. माझ्या आठवणीतली माझी तोंडी परीक्षा हाच आहे यावेळचा गृहपाठ. होमवर्क पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com.
मधली सुट्टी